काय नमस्कार, जय भीम, जय जोहार. जय जोहार. सांगा आपलं नाव, आपला परिचय. मी अनिल कुंदा साळवे, बर. वाळूज गट क्रमांक 39 मधून जिल्हा परिषदची निवडणूक लढवत आहे. पक्ष माझा ऑल इंडिया मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीन, थोडक्यात MIM. हे थोडक्यात MIM. आपली निशाणी? माझी निशाणी पतंग आहे. बर. यापूर्वीचा तुमचा काय अनुभव, म्हणजे राजकीय क्षेत्रात तुम्ही कोणत्या कोणत्या निवडणुका लढलेल्या आहेत? मी वाळूज ग्रामपंचायत निवडणूक वार्ड क्रमांक 2 मधून ओपन मधून लढलेलो आहे. 2015 मध्ये मी निवडून आलो होतो अपक्ष म्हणून. ग्रामपंचायत सदस्य म्हणून तुम्ही 5 वर्ष कार्यकाळ केलेला आहे. तुम अनुभव पाठीशी आहे. काय वाटतंय तुम्हाला की यावेळेसच्या निवडणुकीमध्ये तुमचं तुल्यबळ कोणाशी लढत होऊ शकते का कोणाशीच लढत नाही, आपण खूप पुढे आहोत? काय तुमचं स्वतःचं मत? नाही, लढत होणार. निवडणूक ही लढण्यासाठीच असते. माझी मुख्य लढत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसशी असेल, दोघांशी असेल. आणि बाकी अपक्ष ज्या लढतील त्यांच्याशी माझी लढत आहे. माझ्याशी सगळ्यांचीच लढत आहे माझी. एकूण 11 बंडखोरांनी फॉर्म भरलेले आहेत. पैकी तुमचा अंदाज किती जण विड्रॉल करतील, माघार किती जण घेतील तुमच्या अंदाजाने? माझ्या 4 ते 5 जण माघार घेतील. अच्छा, तुमचं मत काय? किती जण बंडखोर म्हणून उभे राहणारच असं वाटतं तुम्हाला? बंडखोर म्हणून 3 ते 4 जण राहणार आहेत. प्रचाराची फेरी पूर्ण झाली आहे. कसा आहे प्रतिसाद? प्रतिसाद चांगला आहे. फक्त विषय असा आहे का मी एकमेव उमेदवार वाळूज गावात राहणारा आहे, वाळूज गावचा आहे. बर. एक उमेदवार जो आहे राष्ट्रवादी काँग्रेसचा, तो डायरेक्ट गाव आणि तालुका सोडून जातो, शहरामध्ये राहिला आहे. बर. आणि दुसरा उमेदवार जो आहे तो हनुमंत गाव म्हणून आहे आमच्या बाजूला, तो त्या गावामध्ये राहतो. म्हणजे पैठण तालुक्यामध्ये ते गाव येतं, तिथं राहिला आहे. आणि वाळूज मधून एकमेव मी असा चेहरा आहे जो वाळूजचा स्थानिक उमेदवार आहे. आणि गावाशी माझं बाळपणापासून नाळ जुळलेला आहे. असे कौटुंबिक संबंध आहे माझे सगळे. आणि गावाशी माझं कधी कोणाशी वैर नाही, वाद नाही. आमच्या कुटुंबाने कधी कोणावर केस केली नाही आणि आम्ही आमच्यावर कोणी केस केलेली नाही आजपर्यंत. असं आमचं फार हे आहे गावची. काय आवाहन करताल गावकऱ्यांना? फक्त हात जोडून एकच विनंती आहे का स्थानिकचा उमेदवार असला पाहिजे, आपल्या गावचा असला पाहिजे आणि गावाच्या सुखादुःखाशी आणि गावाच्या मातीशी त्याची नाळ जोडलेली असली पाहिजे, गावाच्या समस्याशी त्याला जाण असली पाहिजे. ही विनंती सगळ्या गावकऱ्यांना मी करतो हात जोडून. आणि माझ्या वाळूज गावचा आहे आणि फक्त स्थानिकचा विचार करून आणि गावाला कुठल्याही प्रकारचा आजपर्यंत त्रास झालेला नाही याचं जाण ठेवून संपूर्ण गाव मला मतदान करील अशी अपेक्षा बाळगून मी पुढील वाटचाली करत आहे जिल्हा परिषद निवडणुकीची. सर्वांना विनंती करतो हात जोडून. वाळूज समाचार या YouTube चॅनल कडूनही आपल्याला खूप खूप शुभेच्छा. आपण हे चॅनल सबस्क्राईब करावं आणि पुढील अपडेट घेत राहाव्यात. तुम्ही या चॅनलला जी बाईट दिली त्याबद्दल तुमचे पण धन्यवाद. थँक्यू. मी आभारी आहे आपला दादा.